तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी दोन चलातील एक सामायिक समीकरणे हा टॉपिक घेऊन आलेलो. हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर हमखास 2 ते 3 मार्काचे प्रश्न पोलीस भरती म्हणा किंवा SSC म्हणा, रेल्वे म्हणा किंवा कुठलीही परीक्षा म्हणा, MPSC मध्ये सुद्धा या टॉपिकवर 2 ते 3 मार्काचे प्रश्न विचारले जातात. एवढे सोपे नाही राहत, परंतु विचारले जातात. तर बघा, याच्या समोर काही शाब्दिक उदाहरणे आहेत, ते पण MPSC ला विचारलेले गेलेले आहेत आणि पोलीस भरतीमध्ये सुद्धा आलेले आहेत. तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. पोलीस भरती आणि सरळ सेवा भरतीची जी तयारी करत आहे मुलं, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. तर बघा, या ठिकाणी दिलेला आहे 4x - 3y = 10. तर अशा गणितामध्ये काय करायचं, इथे y ची किंमत आपल्याला दिलेली आहे. y ची किंमत इथे ठेवायची. जसं 4x जसेच्या तसे लिहिले, वजाचं चिन्ह लिहिलं, 3 गुणिला y म्हणजे किती 2 लिहिलं आणि इकडे लिहिलं 10. बरोबर आहे. आता मला सांगा, हे 3 गुणिला 2 करायचं. 3 गुणिला 2 किती झाले 6. इथे वजा 6 आले, इकडे 10 आले. आता 6 ला इकडे घेऊन गेलो तर 4x = 10. इकडे वजाबाकी आहे तर इकडे जाईल बेरजेमध्ये, तर इथे आलं 16. 4x = 16 आला. तर x ची किंमत कशी निघेल, 16/4 करावं लागेल. तर 416. तर इथे उत्तर किती आलं, 4 आलं. अशा प्रकारे x ची किंमत आपण काढलेली आहे. याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक वगैरे काही सांगण्यासारखी नाही आहे. फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवू शकता की इथे वायच्या जागी 2 लिहिले तर 3 दुने 6 होतात. 6 इकडे गेले तर याला ॲडिशनमध्ये जाईल, तर इथे 16 होऊन जाईल. तर 4x = 16 आहे, तर x ची किंमत 4 येईल. असं इथे इथं माइंड कॅल्क्युलेशन करून तुम्ही हे गणित सोडवू शकता. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. हे बघा, अशा प्रकारचे पण गणित येतात. a+b ची किंमत दिलेली असते, a - b ची दिलेली आहे. याला असं लिहायचं, समीकरणासारखं लिहायचं असं, a+b = 15. त्याच्या खाली a - b = 1 असं लिहायचं. आता मला सांगा, इथे काय केलं, दोघांची बेरीज करूया आपण. बेरीज केली तर काय होईल, हे b कॅन्सल होईल. इथे ये म्हणजे 2 होईल आणि इथे 15 आणि 1 16. बरोबर आहे. तर 2a ची किंमत 16 आहे, ती a ची किंमत किती होईल, 16/2. 16/2 म्हणजे किती आलं, 8. तर इथे उत्तर किती आलं, 8. a ची किंमत 8 आली, फक्त a ची आली ही. आता b ची काढायची. आता b ची कशी निघेल, आता या इक्वेशनमध्ये जर ठेवलं आपण, a ची किंमत 8 ठेवली, इथे a ची किंमत 8 ठेवली, तर इकडे 15 आहे, तर हे कशा बेरजेत आहे, तर हे 15 मधून हे 8 वजा करून टाकायचे. किती येईल मग b ची किंमत, 7 येईल. आता 7 आणि 8, b ची किंमत आली 7. बरोबर आहे. b ची किंमत 7 आली आणि a ची किंमत आली 8. तर 8 गुणिला 7 करायचं, 56 उत्तर राहील याचं. ठीक आहे, आलं लक्षात. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. तर बघा, या ठिकाणी मागच्याच उदाहरणासारखं सेम उदाहरण दिलेलं आहे. a+b = 9 आणि a - b = 5. बरोबर आहे. तर इथे काय होईल, दोघांची बेरीज करायची. b कॅन्सल होईल. इथे 2a बरोबर काय होईल, 9 आणि 5 14 होईल. बरोबर आहे. मग a ची किंमत किती येईल, हा 2 याला भागाकारात जाईल. 14/2 म्हणजे किती आले, 7. a ची किंमत आली 7. आता या दोन इक्वेशन पैकी इथे आपण जर 7 ठेवलं तर 7 मध्ये किती मिळवले तर 9 येतात, 2 मिळवले तर b ची किंमत किती झाली, 2. मग 7 गुणिला 2 केलं तर किती येईल उत्तर, 14. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर राहील. आलं लक्षात. अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवलं. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. याला पण असंच लिहून घ्यायचं मित्रांनो. 2x + 3y = 13. ठीक आहे. आणि 4x - y = 5 असं लिहिलं. आता मला सांगा, इथे जर 3 आणायचे आहे आपल्याला, या हा जो y आहे याच्या ठिकाणी जर इथे 3 आणायचे आहे, तर या पूर्ण समीकरणाला 3 ने गुणावं लागेल. याला 3 ने गुणलं तर 12x होईल, याला 3 ने गुणलं तर 3y होईल आणि याला 3 ने गुणलं तर 15 होईल. बरोबर आहे. आता हा विसरून जायचा, या दोघांचं सॉल्व करायचं, या दोघांची बेरीज करायची. 3y कॅन्सल झाले. आता 12
आणि 2x म्हणजे 14x बरोबर इकडे किती आलं 15 आणि 13 28 आले. 14x बरोबर 28 तर x ची किंमत कशी निघेल 28 भागीला 14 28 भागीला 14 म्हणजे x ची किंमत निघाली 2. x ची किंमत या दोन्हीपैकी कोणत्याही समीकरणात टाकायची. इथे 2 इथे जर टाकली आपण तर इथे काय होईल 4 गुणिला 2 वजा y बरोबर 5 होईल बरोबर आहे. 4 गुणिला 2 म्हणजे 8. 8तून हे 5 वजा केले तर इकडे राहील y म्हणजे y ची किंमत किती येईल 3 येईल. y ची किंमत विचारलेली आहे आपल्याला y ची किंमत 3 येईल. अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. आता इथे दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे 117 म्हणजे a अधिक b बरोबर 117 दिलेला आहे आणि त्यातील फरक दिलेला आहे a वजा b. फरक म्हणजे a वजा b आणि बेरीज म्हणजे a अधिक b. आलं लक्षात बरोबर 53. तर हे b कॅन्सल झालं दोघांची बेरीज केली तर इथे 2 येईल 2a येईल आणि इथे किती येईल 53 आणि 17 झाले 170. तर a ची किंमत किती येईल मग 170 भागीला 2. 170 भागीला 2 किती होतात 85. आता याच्यातलं कुठलं ऑप्शन 85 वाला हे आहे तर हे आपलं उत्तर राहील. संपला विषय. ठीक आहे. चला बाकीच्या बघायचीच गरज नाही. ज्याच्यामध्ये 85 दिसते ते ऑप्शन मारून टाकायचं. चला पुढचं उदाहरण बघूया. हा दोन संख्यांची बेरीज किती दिलेली आहे इथे किती दिलेली आहे 96 दिलेली आहे. 96 म्हणजे a अधिक b बरोबर 96 दिलेलं आहे. मग आज सारखंच गणित आहे a वजा b बरोबर 24 दिलेलं आहे. आता दोघांची बेरीज केली तर b कॅन्सल होईल. इथे येईल 2a आणि इथे 24 आणि हे 120 होतात. तर a ची किंमत किती येईल 120 भागीला 2 म्हणजे 60. a ची किंमत आली 60. आता मला सांगा या इक्वेशनमध्ये a ची किंमत जर तुम्ही 60 टाकली तर a मध्ये किती मिळवले तर 96 होईल. मग तर a मध्ये मिळवले आपण 36 तर 96 होते बरोबर आहे. तर इथे राहील 60 आणि इथे राहील 36. आता 12चा पाडा म्हणा 12 पंचे 60 12 3 36 म्हणजे 5-3 याचं उत्तर राहील. गुणोत्तर विचारलेलं आहे. आलं लक्षात गुणोत्तर विचारलेलं आहे. तर या a ची किंमत आली 60 आणि b ची किंमत आली 36. दोघांचं घेतलं आपण गुणोत्तर तर 12 पंचे 60 याला भाग गेला 12 36 याला भाग गेला 5-3 गुणोत्तर आलं. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. एका प्राणी संग्रहालयातील मोर आणि सस्यांची संख्या दिलेली आहे आपल्याला आणि त्यांच्या पायांची संख्या दिलेली आहे. तर बघा याचं एक सूत्र आहे L/2 - h. तर L म्हणजे काय L म्हणजे पाय. पाय किती आहे 96 भागीला 2 आणि डोके किती आहे 30 करायचं. ठीक आहे. तर किती आलं उत्तर बघा किती 48 भागीला 2 बरोबर आहे वजा 30 बरोबर आहे. किती आलं मग इथे आलं 48. हां 48 वजा 30 आलं. 48 वजा 30 म्हणजे 18 आलं. तर बघा 18 वाले दोन ऑप्शन आहे. हाही ऑप्शन आहे आणि हाही ऑप्शन आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे मोर आणि सशाच्या मोर आणि ससा. ठीक आहे. तर मोराला किती पाय असतात 2 तर इथे होईल 2x आणि हा होईल 4y बरोबर काय होईल 30. आता मला सांगा जर जर 18 याची संख्या 18 घेतली 4y ची संख्या 18 घेतली तर ते पॉईंटमध्ये निघते उत्तर. म्हणून 2x ची संख्या काय होईल 18 होईल. आधी काय दिलेलं आहे आपल्याला मोरांची संख्या किती होईल 18 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर राहील. आलं लक्षात थोडं ट्रिक लावून केलेलं आहे आपण उत्तर आलेलं आहे. चला पुढे बघूया. या ठिकाणी सेम सूत्र लावायचे L/2 - h. तर बघा इथे किती दिलेली आहे 140 दिलेली आहे पायांची संख्या. L म्हणजे पायांची संख्या दिलेली आहे 140 भागीला 2 वजा हेड म्हणजे डोक्यांची संख्या
50 दिलेली आहे. हे आलं 70 वजा 2. 70 वजा 2 म्हणजे किती आलं? किती आलं? 70 वजा 50. 70 वजा 50 म्हणजे किती आलं? 20 आलं. आता 20 दोन ठिकाणी आहे ऑप्शनमध्ये. या ठिकाणी पुन्हा 30 ट्रिक लावायची मागच्या उदाहरणासारखी. आता मोराला किती पाय असतात? 2x. आणि सिंहाला किती असतात? 4y. बरोबर किती आलं? 50. बरोबर आहे. आता मला सांगा, आपण 2x ची किंमत 20 घेऊया की 4y ची किंमत 20 घेऊया? याच्यामध्ये इथे कन्फ्युजन होईल. तर काय म्हटलेलं आहे? मोर आणि सिंह यांची अनुक्रमे संख्या किती? तर या ठिकाणी कशी काढायची यांची अनुक्रमे संख्या? हम्म हम्म तर ही जी किंमत आलेली आहे ती मोराची आलेली आहे, मोराची. तर ही 20 म्हणजे काय? हे पहिल्या ऑप्शन मध्ये येईल. ठीक आहे. तर या ठिकाणी सोडवता पण येतं आपल्याला. जसं इथे 2x अधिक 4y बरोबर किती आहे? 140 आहे. आणि x अधिक y बरोबर किती होईल? 50 होईल. तर हे दोन्ही इक्वेशन एकत्र करून आपल्याला याचं उत्तर काढता येईल. ठीक आहे. यांचं सोल्युशन घेऊन चला पुढच्या गणिताकडे जाऊया आपण. हा बघा, इथे पण ते सेम दिलेलं आहे. गुराखी, गाई आणि पायांची संख्या L/2 - h करायचं. L म्हणजे पाय. पाय किती आहे? 98 भागीला 2 होईल. आणि वजा इथे किती होईल? 26. हेड म्हणजे 26. तर ठीक आहे. इथे किती येतात? 49 वजा 26. 49 मधून 26 गेले किती राहतात? 23 राहतात. तर 23 ज्याच्यामध्ये आहे ते ऑप्शन मारून टाकायचं. अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं. एवढे इझी असतात, काही याच्यामध्ये नसतं. चला शेवटचं उदाहरण बघूया. एका परीक्षेत बरोबर उत्तर दिल्यास 2 गुण मिळतात आणि चूक उत्तराला 1 गुण कमी होतो. एका परीक्षार्थीने 100 प्रश्न सोडवले व त्याला 80 गुण मिळाले, तर त्याने बरोबर उत्तरे किती सोडवली? बरोबर असं विचारलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, एका प्रश्नाला 2 गुण मिळतात आणि जर चूक केली त्यांनी तर त्याला 1 गुण कमी होतो. आता मला सांगा, हे चूक समजा, हे बरोबर समजा. तर याची संख्या किती आहे? 80 आहे. बरोबर आहे. आणि एकूण प्रश्न किती आहे? x अधिक y बरोबर 100 आहे. बरोबर आहे. हे प्रश्नांची संख्या आहे 1. ही बरोबर प्रश्नांची संख्या आहे. ही चुकीच्या प्रश्नांची संख्या आहे. दोघांचे मिळून 100 होतात. आणि इथे 2x वजा y बरोबर 100 होईल. म्हणजे इथे येईल 3x बरोबर 180. म्हणजे x ची किंमत किती येईल? 180 भागीला 3 म्हणजे इथे येईल 60. 60 आलं उत्तर. तर त्यानं किती उत्तरे बरोबर सोडवली आहे? 60. 60 हे उत्तर, x ची किंमत आलेली आहे. म्हणजे त्यांनी प्रश्न 60 बरोबर सोडवले आणि 40 चुकीचे सोडवले. आता याच्या क्रॉस करतो म्हणलं तरी निघते. जसं 60 गुणीला 2 करायचं. बरोबर उत्तराला 2 म्हणजे 120 गुण मिळाल त्याला. परंतु 40 प्रश्न चुकीचे, म्हणजे 40ला 1 कमी होईल. म्हणजे किती होईल? 40 होईल. त्याचे 120 मधून 40 गेले, 80 आले. तर अशा प्रकारे हे उदाहरण पण आपल्याला सोडवता येतं. लक्षात. चल, या ठिकाणी हा टॉपिक संपला.